बुलेटिनच्या सुरुवातीला एका मोठी माहिती समोर येते। आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जातोय। आमच्या वेळी अर्थसंकल्पात प्रत्येक पैसा रुपया आम्ही दाखवायचो आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या अगेन्स्ट असायचं। आता ठेवी सगळे अदानीच्याच बँकेत चालल्यात। थोड्याच वेळापूर्वी गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील 5 आरोपींना जामीन मंजूर केला आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की हायकोर्टानं या जो तपास सुरू आहे त्या तपासामध्ये कुठलीही प्रकारची पद्धती नाही, त्यामुळे आरोपी नाही अनेक अशी तपास आहेत ना। आता परवाचं पण अजून मला वाटतं सीपीने उत्तर दिलं नाहीये। म्हणजे हे गोविंदराव पानसरे हत्याकांड जसं आहे तसं परवाच सगळीकडे एक मोठं हे झालं की आता बांगलादेशी घुसलेत आणि हमला करत आहेत। मग पोलीस कमिशनरने आम्हाला सांगावं ना की गेल्या 10 वर्षांमध्ये किती बांगलादेशी घुसलेत, किती आयडेंटिफाय झालेत, किती काढले गेलेत आणि खरोखर जर तिथून येत असतील तर अपयश केंद्रीय गृहमंत्र्यांचं आहे। त्यातून 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांमध्ये ज्या मुली आहेत त्यांना बुरखा घालून येऊ नये अशा प्रकारची एक लेटर हे नितेश राणे यांनी बघा त्यांच्यावर मी उत्तर देत नाही। पण आज एक महत्त्वाचा विषय अजून एक आपल्यासमोर मांडतो जो मी एमएमआरडी मध्ये मांडला आहे आणि फडणवीस साहेबांना मी पत्र देखील लिहिलेलं आहे। हेच आहे की आता आम्ही ऐकलं की एल्फिन्स्टनचं ब्रिज या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडला जाणार आहे किंवा बंद केला जाणार आहे। मी त्यांना विनंती केली आहे की ठीक आहे, तो आम्ही वर्ली शिवडी कनेक्टरसाठी पाठपुरावा करत आहोत, गती मिळालीच पाहिजे। आज पण आम्ही रिव्ह्यू घेतला, पण एल्फिन्स्टनचा ब्रिज जो आहे तो महत्वाचा आहे आत्ता कनेक्टर, आणि आता सायनचा ब्रिज बंद आहे। गोखले पुलाचं तर काय मोठं चौकशी करू, असं करू, अमुक करू, पुढे गोखले ब्रिजचं नावच नाही घेतलं भाजपने, त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे। पण असो ते जरी असलं तरी आता एल्फिन्स्टनचा ब्रिज बंद करू नये, परीक्षा झाल्यानंतर बंद कराव्या। कारण यानंतर घेऊयात राज्यासह देश विदेशातील सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा। बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नको अशा मागणीचं पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना दिलंय। 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी वाटण्याची भीती व्यक्त करत नितेश राणेंनी हे पत्र लिहिलं। सिद्धिविनायक दर्शनाला जीन्स आणि अंगभर कपडे घालून कोणी आलं तर दर्शन नाकारलं जाऊ नये अशी मागणी आमदार महेश सावंत यांनी केली। मंदिरातील ड्रेस कोड बाबत सविस्तर नियम स्पष्ट करायला हवेत असंही सावंत म्हणाले। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय। सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देवगेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या 5 आरोपींना 2018 ते 19 दरम्यान अटक करण्यात आली होती। दरम्यान खटला लवकर निकाली लागत नसल्यानं कोर्टानं थेट जामीन मंजूर केला। मुंबईमध्ये बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागानं मोठा निर्णय घेतलेला आहे। पुढील 2 महिन्यांमध्ये रॅपिडोसारख्या बाईक सर्व्हिस मुंबईमध्ये सुरू होणार आहेत। दरम्यान या सुविधेमध्ये महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणं बंधनकारक असेल। मुंबईत पुढील 5 वर्षांमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट वाढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। पुढील 3 महिन्यांमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट आराखडा तयार केला जाणार आहे। हे प्रकल्प PPP तत्वावर चालवले जातील। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक ढोडी यांच्या अपहरण प्रकरणामध्ये 9 आरोपी आणि 3 वाहनांचा वापर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आतापर्यंत 4 संशयित ताब्यात आहेत तर इतरांचा शोध सुरू आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केस गळती सुरू झाली होती, पण आता आयुष, होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकानं दिलेल्या औषधांमुळे पुन्हा रुग्णांच्या डोक्यावर केस उगवू लागले। धाराशिवमधील ग्रामीण भागामध्ये एसटी भाडेवाढ होऊन सुद्धा एसटी सुसाट धावतीये। बससाठी गर्दी कायम असल्यानं दरवाढीचा मुद्दा केवळ राजकारणासाठीच होता का असा सवाल उपस्थित झालाय। भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनलेला आहे। 31 मार्च 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार या पार्टीकडे 7,113 कोटी रुपयांचा निधी आहे, तर काँग्रेसकडे फक्त 857 कोटींचा निधी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासणीची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख CID अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान आरोपी फासावर लटकेपर्यंत लढत राहणार अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी घेतली आहे। जर मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी माझा राजीनामा मागितला तर मी देईन, त्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा असं मोठं विधान धनंजय मुंडेंनी केलं आहे। राजीनाम्याच्या मागणीवर त्यांनी हे वक्तव्य केलं। मी सध्या टार्गेटवर आहे, पण नैतिकतेतून मी दोषी वाटत नाही। देशमुख हत्या प्रकरणी मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे।
आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त बैठक होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतील या बैठकीतच धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्लीमध्ये वेगळी बैठक झाली. जवळपास 30 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीवेळी इतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं, अशी ही माहिती समोर आली आहे. पद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली. मुंडेंचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत, पण मुंडेंना खुलासा करण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय, असा टोला संजय राऊतांनी लगावला. सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावरून तरी मुंडेंनी राजीनामा द्यावा, असं सुळे म्हणाल्या. तर 50 दिवसांपासून कृष्णा आंधळे का सापडत नाहीये, या प्रकरणी सरकारनं देशमुख कुटुंबियांची चेष्टा लावली आहे का, असा संतप्त सवालही सुप्रिया सुळेंनी विचारला. विरोधक मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतच राहतील, पण बीड हत्या प्रकरणामध्ये काही सिद्ध होत नाही तोपर्यंत काय करायचं ते अजितदादा पाहतील, अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची ईडीनं स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दगाफटका कराल तर खबरदार, 5 वर्ष सरकारला सुखानं सत्तेत राहू देणार नाही, असा थेट इशारा मनोज रांगे पाटलांनी सरकारला दिला. आमच्या मागण्या पूर्ण करणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. आरक्षण देणार की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही दुसरा मार्ग शोधू, असा इशाराही रांगे पाटील यांनी सरकारला दिला. मनोज रांगेंच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये मराठा समाजानं उपोषण सुरू केलंय. पुढील 10 दिवस आंदोलक उपोषण करणार आहेत. तर सरकारनं आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलन करू, असा थेट इशारा या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला. मनोज रांगे पाटलांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुढील 2 दिवसांमध्ये शासनानं दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. सगळ्या जनतेला वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद मलाच द्यावं, त्यामुळं मीच पालकमंत्रीपद घेणार, अशी ठाम भूमिका भरत गोगावलेंनी घेतली आहे. गोगावलेंच्या भूमिकेमुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली आहे. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार, असं गणेश नाईक यांनी जाहीर केलं आहे. शिवसेनेच्या अशोक ढोडी यांच्या कुटुंबियांनी अशोक ढोडींचे भाऊ